भजी खात भरपूर दिवसांनी बरं वाटलं. मम्मीकडे गेल्यानंतर हे होतं, पण इथे असं म्हटलं तर मम्मी टाईप जरा आहेत म्हणून मम्मी इकडे येते. आणि दुसरी एक गोष्ट अशी, हां, फराळ वगैरे जर काही गोष्ट, म्हणजे मी पण लाडू वगैरे करते, पण ह्यांच्या हातची चव वेगळी आणि विनूला खूप आवडते म्हणून मी ह्यांच्याकडून खास लाडू. आणि आता गौरी गणपतीच्या फराळाची ऑर्डर चालू आहे. हाय सगळ्यांनो, श्री स्वामी समर्थ. धनू आलेली, त्यानिमित्त धनूला खायची होती कांदा भजी. कांदा भजी सोबत म्हटलं नारळी भात करूया, आणि छोटे छोटे व्हिडिओ केले होते तुमच्याबरोबर शेअर करते. तर नारळी भात कसा केलेला आहे तो पुढे पहा. ही 1 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटीच खोबरं घेतले, आणि थोडंसं कमी 1 वाटीला गूळ घेतलेला आहे. चला, आणि इथे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत, आणि तूप मी फोडणीला घालते वेळी दाखवते. आता हे तांदूळ धुवून घेते. खोबरं बारीक करून घेतले, तांदूळ धुवून घेतले, आणि आता चला फोडणी देऊया. झटपट बनवायचं आहे म्हणून कुकरमध्ये बनवणार. इथे 2 चमचे तूप गरम झालेलं आहे. 2 वेलची, दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग, थोडेसे ड्रायफ्रूट टाकणं बस, आणि हे तांदूळ. आता भात परतलेला आहे, त्याच्यात राहिलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेते, म्हणजे तुपात असे छान ड्रायफ्रूट परतले जाते. आता याच्यामध्ये मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक करून, ते टाकते, आणि आता लगेचच हा गूळ टाकते. गूळ तुमच्या आवडीनुसार, जेवढं गोड हवा आहे त्याच्यानुसार. आता हे सर्व मिक्स करून घेते. तुपामध्ये आता छान गूळ, तांदूळ आणि खोबरं असं छान परतलेलं आहे. जेवढं तांदूळ घेतलेलं आहे तेवढं दुप्पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे ह्या वाटीने तांदूळ घेतला होता, आता ह्या 2 वाट्या पाणी टाकणार आहे, म्हणजे भात असा छान शिजला जाईल. 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे भाताला अगदी चव येईल. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यावर दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं, ते मी आता टाकून घेते. छान कलर येईल भाताला. आता झाकण लावूया आणि 1 शिट्टी करून घेऊया. एक शिट्टी झालेली आहे. गॅस बंद करूया, आणि कुकर थंड झाल्यावर आपण बघूया कसा भात झाला. कुकर थंड झालेला आहे, बघूया आता भात कसा झाला. वा वा, मस्त. आता आपण स्वामींसाठी सर्व करून घेऊया. भात तर मस्त झालेला आहे. मस्त. आता स्वामींना भजी पण देणार गरमागरम. धनूसाठी गरमागरम भजी तयार केलेली होती, आणि आता भज्यांबरोबर काय गोड पदार्थ हिला खायला देऊ, तर मनात आलं, म्हटलं नारळी पौर्णिमा जवळ येते, तर हा नारळी पौर्णिमेचा भात अगदी झटपट होणारा होता म्हणून मी केला, आणि ही रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केली. अगदी छोटासाच व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. आणि पुढील व्हिडिओ मी सुगंधी पीठ तयार केलेलं आहे मोदकाचं. सुगंधी पीठासाठी कोणता तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.